सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक 16/7/2024 रोजीचं पत्र आहे। त्या पत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये आपल्याला दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे। तर हा शिक्षण सप्ताह आपल्याला नक्की कशा प्रकारे साजरा करायचा आहे? आपल्याला माहित आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं 4था वर्धापन दिन म्हणून आपण हा शिक्षण सप्ताह सर्व शाळांमध्ये साजरा करत आहोत। त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक आपल्या समोर दिलेलं आहे। कोणत्या दिवशी कोणती थीम आपल्याला घ्यायची आहे किंवा कोणता दिवस आपल्याला साजरा करायचा आहे, त्यासाठी कशा प्रकारे उपक्रम घ्यायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। आज दिवस आहे 5वा, दिनांक 26 जुलै 2024 आणि वार आहे शुक्रवार। आजच्या दिवशी आपल्याला 2 प्रकारचे उपक्रम किंवा 2 प्रकारच्या थीम आपल्या शाळेमध्ये साजरी करायचे आहेत। त्या नक्की कोणत्या ते आता आपण पाहणार आहोत। शिक्षण सप्ताह उपक्रम दिवस 5वा, वार शुक्रवार। आज आपल्याला एक पहिली थीम असणार आहे कौशल्य दिवस आपल्याला आपल्या शाळेमध्ये साजरा करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी जी थीम असणार आहे आपली शिक्षणात तंत्रज्ञान दिवस। हे दोन्ही थीम आपल्याला आजच्या दिवशी साजरा करायचे आहेत। त्यासाठीची आपली पहिली थीम आहे कौशल्य दिवस। सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण देणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे। आता नक्की हा कौशल्य दिवस काय आहे ते आपण पाहूया। त्याची प्रस्तावना, पार्श्वभूमी, उद्दिष्टे समजून घ्यायची आहेत। तसेच विद्यार्थ्यांमध्ये कोणती कौशल्य विकसित करायचे आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे कौशल्य विकसित करण्यासाठी कोणते उपक्रमाने विद्यार्थी कृती घ्याव्या या देखील समजून घेऊया आपण। तसेच या उपक्रमामध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा सहभाग घ्यायचा आहे आणि कौशल्य उपक्रम विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेची मदत घ्यायची आहे किंवा सहकार्य घ्यायचं आहे। तसेच सदर उपक्रमातून नक्की विद्यार्थ्यांच्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया। कौशल्य विकास हा दिवस आपल्याला शाळेमध्ये का साजरा करायचा याची प्रस्तावना पहा। शिक्षणाबद्दल जागृती व महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आपल्याला हा सप्ताह शाळेमध्ये घ्यायचा आहे। त्यातून 21व्या शतकातील ज्या क्षमता आणि कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आपण सहज साध्य करू शकणार आहोत। त्याचबरोबर कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एकतर रोजगार क्षमता वाढणार आहे, व्यक्तिमत्व विकास होणार आणि आत्मविश्वास देखील वाढणार आहे। त्याचबरोबर देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थ्याचे योगदान देऊ शकतो हा त्यांच्यात विश्वास निर्माण होणार आहे। यासाठी आपल्याला कौशल्य दिवस साजरा करायचा आहे। भारतातील तरुण व उत्पादक वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्यामध्ये भविष्यवेधी कौशल्य सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, शैक्षणिक धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यामध्ये कौशल्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच हा आपण उपक्रम घेत आहोत, कौशल्य दिवस साजरा करणे शाळेमध्ये। आता पहा, कौशल्य दिवस शाळेमध्ये साजरा करण्याचे मुख्य 4 उद्देश आहेत। एक आहे जागरूकता वाढविणे, यामध्ये विद्यार्थ्यांना विविध उपक्रम कौशल्य याबाबत त्यांना माहिती द्यायची आहे। त्यानंतर सेतू निर्माण करणे, म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यातलं अंतर कमी करून त्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक सेतू, एक पूल निर्माण करायचा आहे। त्यानंतर आवड निर्माण करणे हे तिसरं उद्दिष्ट आहे की पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना आपल्याला प्रेरित करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं 4थं यशोगाथा, म्हणजे कौशल्य शिक्षणातून आपल्याला समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांची यशोगाथाचा प्रसार देखील करायचा आहे। हे महत्त्वाचे 4 उद्दिष्ट आपल्याला या उपक्रमातून साध्य करायचे आहेत। आता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या उपक्रमाने कोणत्या कृती घ्यायच्या आहेत ते आता आपण पाहूया। कौशल्य दिवस उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे शाळेत आपल्याला आयोजन करायचे आहे। त्यामध्ये पहिलं आहे संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य म्हणजेच मार्केटिंग याची विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायची आहे। त्यासाठीच्या कोणत्या कृती करायच्या आहेत आणि उपक्रम कशा प्रकारे घ्यायचा याची माहिती या ठिकाणी आपल्याला संपूर्ण दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला भूमिका अभिनय हा उपक्रम घ्यायचा आहे। या भूमिका अभिनय उपक्रमातून आपण विद्यार्थ्यांना की ग्राहक प्रतिबद्धता कशी असणार आहे, विक्री कौशल्य कोणते असणार आहे, संवाद कौशल्य कोणते असणार आहे त्यासाठीचे, त्याचबरोबर ग्राहकाची ओळख आणि बाजारपेठेचे निश्चितीकरण कशा प्रकारे करायचं आहे याबाबतच्या वेगवेगळ्या कृती आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत। त्याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा जो उपक्रम घ्यायचा आहे आजच्या दिवशीमध्ये तर सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती। त्यासाठी ऐतिहासिक स्थळाला भेट देणं हा एक उपक्रम घेऊ शकतो आपण। त्यातून आपल्याला कोणते कौशल्य विकसित करायचे आहेत, ऐतिहासिक जागृती, समाज, सांस्कृतिक समज आणि निरीक्षण आणि विश्लेषण हे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय करायचे आहेत, विकसित करायचे आहेत। त्याबाबतच्या संपूर्ण विद्यार्थी कृती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत की विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ किंवा तज्ज्ञ गाईड यांच्या मदतीने वास्तूबद्दल माहिती घेतील। तसेच जवळपास जर एखादी आपली वास्तू असेल त्या ठिकाणचे ऐतिहासिक पात्र, तिथले वास्तुशिल्प या बाबत देखील आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ऐतिहासिक स्थळाला भेट देणे हा देखील
देखील उपक्रम आपण आजच्या दिवशी घेऊ शकतो. त्यातून ऐतिहासिक वारसाचे जतन व संरक्षणाचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना समजणार आहे किंवा होणार आहे. त्यानंतर पुढील उपक्रम आहे निसर्ग व शेतीतून अध्ययन. उपक्रम असणारा सेंद्रिय शेती, बागायती, रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या उपक्रमातून आपण देऊ शकतो. आणि त्यातून आपण कोणती कौशल्य विकसित करणार आहोत तर पर्यावरण जागरूकता, शोध, सर्जनशीलता या कौशल्याचा आपण विद्यार्थ्यांचा विकास करणार आहोत. त्यासाठीच्या संपूर्ण कृती आपल्याला या ठिकाणी दिल्याच्या दिसून येतात, तर त्या कृती आपण घ्यायच्या आहेत. चौथा उपक्रम घरगुती कामातून शिकणे. यामध्ये उपक्रम असणारा स्वयंपाक, स्वच्छता आणि बागकाम. यातून आपण विद्यार्थ्यांचे नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज स्वयंपाक या कौशल्याचा विकास करणार आहोत. त्याबाबतच्या संपूर्ण कृती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये साफसफाई, स्वच्छता असेल, विद्यार्थ्याला एखाद्या स्वयंपाकातील घटक करण्यासाठी प्रत्यक्ष पाककृती घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेमध्ये कौशल्य दिवसादिवशी वेगवेगळे उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचे आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास आपल्याला 14 उपक्रमांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये प्रसारमाध्यमे करमणूक आहे, हा उपक्रम घेऊ शकतो आपण. त्यामध्ये ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे आहे. त्याचबरोबर डिझाईनचा उपक्रम देखील आपण घेऊ शकतो. त्यामध्ये डिझाईन थिंकिंग कार्यशाळा. त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य कोणते येणार आहेत, सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण याशिवाय कौशल्याचा देखील आपण त्यांच्यामध्ये विकास करू शकतो. याच्यामध्ये आपण या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील व त्याचा उपयोग इतर उपक्रम राबवण्यासाठी कसा होईल याचा देखील विचार करतील. हाच आपण उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो. तसेच आपण मातीकाम कौशल्य हा देखील उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपल्याला घेता येईल. त्या उपक्रमामध्ये आपल्याला मातीकामातील विविध कौशल्याची माहिती देणे अपेक्षित आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित होणार आहेत, शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता आणि कारक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास व महत्त्व याची माहिती घेतील आणि मातीपासून विविध वस्तू, वाट्या, फुलदाणी तयार करतील. हा आपण उपक्रम घेऊ शकतो. तसेच बांबू कला कार्यशाळा देखील आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये उपक्रम आहे बांबू क्राफ्ट तंत्र, ते देखील आपण घेऊ शकतो. यामध्ये बांबू कापणे, त्याला आकार देणे, जोडणे अशा पद्धती आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायच्या आहेत. त्याचबरोबर पिशवी निर्मिती कार्यशाळा देखील आपण घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला कौशल्य घ्यायचे आहेत, शिवणकाम, कारक कौशल्य आणि सर्जनशीलता या कौशल्याचा विकास होणार आहे. तो उपक्रम आपण कसं चिंध्यापासून पिशव्या बनवणे हा आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे सुरक्षित पाणी. त्यामध्ये आपला पाणी चाचणी कार्यशाळा देखील आपण घेऊ शकतो. कारण पावसाळ्यामध्ये दूषित पाणी आपल्याला येतं, तर विद्यार्थ्यांनी चांगलं पाणी, शुद्ध पाणी कोणतं आहे कसं ओळखावं त्यासाठी देखील आपल्याला विद्यार्थी कृती वेगवेगळ्या आपण घेऊ शकतो. त्यासाठी आपण तज्ज्ञ मार्गदर्शकाची मदत देखील या ठिकाणी घेऊ शकतो. तसेच मातीची सुपीकता. यामध्ये उपक्रम आहे माती परीक्षण कार्यशाळा. वैज्ञानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण या कौशल्याचा विकास होणार आहे यामधून. तर हा उपक्रम आपल्याला शक्य असेल तर आपण आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे. त्याशिवाय 13वा उपक्रम आहे व्यावसायिक व उद्योजकांची भेट. तो उपक्रम असणार आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. त्यातून कौशल्य जे विकसित होणार विद्यार्थ्यांमध्ये ते होणार व्यवसाय मार्गदर्शन आणि सहयोग आहे. तर शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक आसपास असतील तर त्यांना बोलून आपण त्यांचं व्याख्यान ठेवू शकतो किंवा त्यांची मुलाखत देखील या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर 14वा उपक्रम दिला आहे आपल्याला या ठिकाणी प्रथमोपचार कार्यशाळा. त्यासाठी कौशल्य आहेत गट कार्य, आरोग्य रक्षण आणि चिकित्सक विचार. तर विद्यार्थ्यांनी प्रथमोपचार कार्यशाळेमध्ये एखादा अपघात झाल्यास, आता उदाहरण गुदमरणे, बेशुद्ध होणे, त्यावेळेस कोणते प्रथमोपचार करायला पाहिजे याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण द्यायचं आहे. शाळेत साजऱ्या होणाऱ्या कौशल्य दिवसामध्ये कोणाचा सहभाग असणार आहे ते पाहूया आपण. यामध्ये इयत्ता 6वी ते 12वीचे विद्यार्थी, तसेच पालक आणि शिक्षक यांचा सहभाग असणार आहे. व्यावसायिक समुपदेशक आणि उद्योग प्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे. तसेच शालेय प्रशासनातील विविध घटक आणि शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्तींचा यामध्ये काय असणार आहे, सहभाग असणार आहे. आता सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थेची आपण मदत घेऊ शकतो. यामध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ असेल, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षण परिषद असेल, तसेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन असेल, सेक्टर स्किल काउन्सिल असेल, स्थानिक उद्योग संस्था आणि संबंधित शिक्षण संस्था यांचा या उपक्रमामध्ये आपल्याला मदत घ्यायची आहे. तर आता आपल्याला या कौशल्य दिवस जो आपण साजरा करत आहोत त्यातून नक्की कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य करायच्या त्या पहा. की विद्यार्थी, पालक आणि शिक्षकामध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरूकता व आवड निर्माण करणे.
त्यानंतर व्यावसायिक कौशल्य व शिक्षणाच्या माध्यमातून विविध उपलब्ध व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे या उपक्रमातून। तसेच शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, व्यवसाय शिक्षण संस्था यातील सहकार्य वाढीस लागेल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे कौशल्य शिक्षणाचा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात समावेश करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल। अशा प्रकारे आपल्याला या अध्ययन निष्पत्ती साध्य करायच्या आहेत। याशिवाय देखील आणखी कौशल्य दिवस उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला काही उपक्रमांची यादी देखील या ठिकाणी दिल्याची दिसून येत आहे। ते आपण पाहायचे आणि यानुसार आपण शक्य असेल ते उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण घ्यायचे आहेत। त्यानंतर आजच्या दिवसाची दुसरी महत्त्वाची थीम आहे ती म्हणजे शिक्षणात तंत्रज्ञान दिवस। यामध्ये आपल्याला शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापन पद्धती व मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने करायचा आहे। त्यानुसार आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत किंवा कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे ते आता आपण लक्षात घेऊया। यामध्ये साधारणपणे राज्यस्तरावर एक ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे, त्याबाबत माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर विविध शैक्षणिक वाहिन्यांची देखील या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली दिसून येते। त्याचबरोबर दीक्षा ॲपचा वापर कशा प्रकारे करायचा याविषयी माहिती दिलेली आहे आणि विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच VSK बाबत देखील माहिती आपल्याला दिल्याचं दिसून येत आहे। ती सर्व माहिती आपण आता पाहूया। आता शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय असणार पहा। एक, NAP 2020 मध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे। 2 आहे डिजिटल शिक्षणाचे फायदे आणि सार्वत्रिकरण करणे। 3 आहे 2000 शैक्षणिक TV चॅनलचा प्रचार करणे आणि 4 शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे आणि 5 सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी देणे। अशा प्रकारे शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात। शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर अंतर्गत आपल्याला पहिला उपक्रम जो आहे तो आपल्याला एक लिंक राज्यावरून पुरवली जाणार आहे, ते लिंक आपण पाहायची आहे। त्याबाबतचा संपूर्ण तपशील आपल्याला या ठिकाणी दिल्याचा दिसून येत आहे। त्यानंतर शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे दीक्षा ॲपची ओळख। या अंतर्गत आपल्याला दीक्षा ॲपवर अपलोड झालेले एकंदरीत साहित्य कोणत्या प्रकारचं आहे, कंटेंट कोणत्या प्रकारचं आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याची दिसून येत आहे। त्याबाबत देखील जनजागृती करणे हा या उपक्रमाचा एक मुख्य उद्देश आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पहा दीक्षा ॲप्स किंवा दीक्षा प्रणालीचा जास्तीत जास्त प्रचार होण्यासाठी विविध प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या आपल्याला या ठिकाणी भेट द्यायची आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे। तसे दीक्षा प्रणालीवर राज्याचे योगदान पाहण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी एक लिंक पुरवलेली आहे, त्यावर देखील आपण भेट द्यायची आहे। त्याशिवाय PM विद्या अंतर्गत 5 वाहिन्या आपल्याला शैक्षणिक आहे, त्यावर विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम सादर केले जातात, त्याबाबतची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्या वाहिन्यांची नावे देखील दिलेली आहेत। त्याचबरोबर त्या वाहिन्यावर कोणत्या वर्गासाठी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम प्रसारित केला जातो, त्याची वेळ काय असते याबाबतची देखील संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी शिक्षकांना द्यायची आहे। या 5 वाहिन्यांविषयी आपल्याला अधिक माहिती किंवा अधिकचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यासाठीच्या YouTube लिंक देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या वाहिन्यावर कोणत्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित होतात याबाबतची अधिकची माहिती देखील मिळणार आहे। याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देखील सहाय्य ठरणारे साहित्य देखील या ठिकाणी विकसित केल्याचं आपल्याला दिसून येतं की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या काही अडचणी असतात त्यांना कोणत्या प्रकारचे साहित्य पुरवलं पाहिजे याबाबतची देखील संपूर्ण माहिती आपल्याला खालील लिंकवर उपलब्ध आहे, ती देखील आपण पाहायची आहे। तसेच राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक यांच्या अध्ययन अध्यापनात सहाय्य करण्यासाठी आपल्याला हे साहित्य विकसित केल्याचं दिसून येत आहे। बरोबर व्हर्च्युअल लॅबची माहिती देखील शिक्षकांना देणं गरजेचं आहे, कारण शिक्षक व विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व भाषा विषयातील अनुभवाधिष्ठित अध्ययन अध्यापन कृतीयुक्त पद्धतीने व क्लिष्ट संकल्पना सोप्या करण्यासाठी CIT नवी दिल्ली संस्थेमार्फत व्हर्च्युअल लॅब कार्यान्वित करण्यात आलेला असून त्यानुसार 6वी ते 12वी साठी गणित विज्ञान विषयातील साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याबाबतची सविस्तर माहितीची लिंक देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, ती देखील आपण पाहायची आहे। नंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा उपक्रम असणार आहे तो विद्या समीक्षा केंद्र म्हणजे VSK। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 12 मार्च 2024 नुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये माहिती आहे आपल्याला समग्र शिक्षा, स्टार्स प्रकल्प, PM श्री, मध्यान्ह पोषण आहार अशा केंद्र पुरस्कृत योजनेसह राज्य शासनाद्वारे या विभागात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते। विद्या समीक्षा केंद्राचे उद्दिष्ट देखील कोणते आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येत आहे, ते देखील उद्दिष्ट आपण वाचन करायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत। तसेच विद्या समीक्षा केंद्र VSK राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी व कार्यान्वयन बाबत सध्या राज्यात चॅटबॉट प्रणालीद्वारे नियतकालिक चाचण्या म्हणजे पॅटचे आयोजन,
विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती संकलन करून डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आपल्याला नियतकालिक पॅट 2023-24 चाचणीचा तुलनात्मक अहवाल देखील उपलब्ध आहे। त्याबाबतची लिंक देखील आपल्या चॅटबॉटच्या डॅशबोर्डवर उपलब्ध आहे, ती देखील आपण पाहायची आहे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील लिंकवर भेट देण्यास सांगून अधिकची माहिती देखील द्यायची आहे। आणि या सर्वांमध्ये विद्यार्थी व शिक्षकासाठी प्रश्न मंजुषा आयोजित करून त्याबाबतच्या नोंदी आपल्या ठिकाणी जतन करून ठेवायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला शाळेमध्ये शिक्षणात तंत्रज्ञानाचा दिवस हा उपक्रम साजरा करायचा आहे। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती आणि ओळख आणि प्रसार आपल्याला करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आजचा 5वा दिवस, या दिवशी आपण कौशल्य दिवस आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा दिवस हे 2 उपक्रम घ्यायचे आहेत। त्यासाठीच्या वेगवेगळ्या कृती घ्यायच्या आहेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या